काय बात श्रमिक नगर हनुमान जयंती संदर्भात काय सांगणार आहे? ज्ञानेश्वरजी चिंतेवार यांचा हा सत्कार होतोय, जे खूप छान निवेदक सुद्धा आहेत. श्रमिक नगर हनुमान मंदिर सेवा संस्था व जय बजरंग मित्र मंडल श्रमिक नगर यांच्या माध्यमातून आज हनुमान जन्मोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये आमचे सन्माननीय सिद्धूजी आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या कार्यक्रमामध्ये अनेक उपक्रम, मग आमच्या ह्या विभागातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटप असेल, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी भंडारा देखील होतो. असे अनेक कार्यक्रम दरवर्षी न चुकता, खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा त्यांनी कायम राखून ठेवलेली आहे. मी सिद्धूचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारचं चांगलं काम करणारा एक कार्यकर्ता, ज्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण या ठिकाणी दरवर्षी येत असतो. या मंदिराला खरं तर आपण बघतो की खूप उंचावर असलेलं हे मंदिर आहे आणि खालून मटेरियल आणणे किंवा बाकीचा हा त्रास सहन करून देखील त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी या मंदिराचं निर्मिती केली आणि जोपासना देखील केलेली आहे. गेल्या माझ्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी प्युअर ब्लॉक असेल किंवा पायऱ्या असतील, साईडची भिंत असेल, हे करण्याचं सौभाग्य मला लाभलं. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या मंदिराच्या समोर सभा मंडप जो आहे तो देखील लवकरात लवकर मंजूर करून आणि तो या ठिकाणी बांधलेला असेल आणि तो निश्चितच लोकांसाठी या ठिकाणी खुला केला जाईल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आणि सिद्धूचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की अतिशय म्हणजे ज्यांची परिस्थिती अनुकूल असते ते सर्वच करतात, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील इतका चांगला कार्यक्रम ते करतात, त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. तर सरकारी योजनामध्ये घरकुल योजना आहे, त्याप्रमाणे यांना या झोपडपट्टी म्हणजे नवीन सरकारी योजना अंतर्गत काय प्रयत्न करणार? निश्चितच आपला पूर्ण शहर जो आहे तो संपूर्ण भिवंडी शहर हा 75% एक प्रकारचं स्लम आहे, झोपडपट्टी आहे. आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे सर्व जाती धर्माचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्या घरांची निर्मिती करण्यासाठी खरं तर क्लस्टर योजनेसारखी योजना जी ठाण्यामध्ये लागू झालेली आहे, SRAच्या माध्यमातून मुंबईत लागू झालेली आहे. आम्ही अनेक वेळा ती मागणी केलेली आहे की ती तशा धर्तीवर आपल्या भिवंडीमध्ये देखील तशा प्रकारची योजना येऊन ज्या आमच्या बांधवांच्या भगिनींच्या ज्या झोपड्या आहेत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नवीन रिडेव्हलपमेंट व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांना देखील चांगल्या प्रकारची घरं उपलब्ध व्हावीत, यासाठी आम्ही निश्चितपणे यापुढे देखील प्रयत्न करू. शेट्टी साहब, आज श्रमिक नगर के अंदर हनुमान जयंती बहुत बड़े उत्सव के साथ सिद्धू के मार्गदर्शन में हुआ, आप आए, आपको कैसे लगा? ना, हम लोग हर साल आते हैं. हर साल ये जो श्रमिक नगर के ये जो मंदिर हनुमान मंदिर, ये हमारा बहुत इसमें आस्था है. हम बचपन से वराली मंदिर के बाद एक मंदिर था जहाँ पे हम लोग आगे दर्शन लेते थे और हर साल सिद्धू और उनकी पूरी टीम पूजा पाठ करके महाप्रसाद रखते. हजारों लोग इसमें इधर प्रसाद लेते और साथ ही जो गरीब विधवा औरत लोग को साड़ी वाटप, बुक वाटप, बहुत अच्छा काम करते. इसलिए भगवान बजरंगबली उनका सब काम जो भी वो हाथ में लिए वो ऐसे ही चलते रहे. उनके अच्छे काम की वजह से लोग को जो भला होता है, जो फायदा मिलता है, ये सबको होना चाहिए. बजरंगबली की जय. जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.